नववर्षाचे स्वागत करीत नागरिक वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतात। गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यात असलेल्या नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरामध्ये नववर्षानिमित्त पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळाली। नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तसेच निसर्गरम्य वातावरण असून जलाशयाचे देखील विहंगमय दृश्य बघायला मिळते आणि यासाठीच गोंदिया जिल्ह्यातीलच नव्हे तर लगतच्या जिल्ह्यातील देखील लोक या ठिकाणी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पर्यटनासाठी आल्याचे बघायला मिळाले। इथं भरपूर काही पाणी बघायला भेटलं, गार्डन आहे, भरपूर काही बघायला मिळालं। सगळे लोक खूप दूर दूर जातात, आमच्याच गावाकडे चांगलं बघायला आहे तर आम्ही इथं आले आहे। इथं खूप जास्त मोठ्या प्रमाणात गर्दी असते। आज भरपूर लोक तसे इथं फिरायला आले आहेत, शाळेची ट्रिप वगैरे पण आली आहे। काय काय बघायला मिळालं तुला या ठिकाणी? या ठिकाणी ट्रेन आहे, छोट्या मुलांसाठी खेळायसाठी झुले आहेत आणि खूप काही खेळायला आहे। खूप मोठा तलाव आहे इथे। इथं बोटिंग पण होते, अजून फिरायला भरपूर काही आहे। इथे ऊंट पण आहे आणि घोडा पण आहे। काय सांगाल, आज नववर्षाची सुरुवात आपण या ठिकाणून केलेली आहे, कसा अनुभव आला तुम्हाला? सर्वप्रथम सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मी सवयीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो। अतिशय आल्हाददायक वातावरण असतं, पक्ष्यांची चिवचिवाट आणि आजूबाजूला असलेलं अतांग पाणी, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ परिसर। जनरली पिकनिक स्पॉट हे कुठेतरी कचऱ्यांनी तुंबलेले असतात, परंतु इथे स्वच्छ परिसर आहे, अगदी वेल मेंटेन आहे, फूड क्वालिटी खूप छान आहे आणि जे काही निसर्ग आहे त्याला वेल डिझाईन वेल शेप केलेलं आहे, त्यामुळे इथे यायला निश्चित आवडेल आणि हे पूर्व विदर्भातील एक चांगलं टुरिस्ट स्पॉट तयार होऊ शकेल। काय नाव तुमचं? स्नेहल पाऊल सगळे, मी नागपूरवरून आले आहे। काय सांगाल, आज नववर्षाची सुरुवात आपण नवेगाव बांध या ठिकाणी केली, कसं वाटलं ही ठिकाण? खूप छान, खूप सुंदर। म्हणजे मी पूर्वी इथे आले आहे पण पहिले फक्त नेचर होतं, आता खूप त्यांनी डेव्हलप केलेले आहे। ही जागा खूप सुंदर आहे आणि ऑफिसपासचं फ्रस्ट्रेशनपासून दूर इथे इतकं रिलॅक्स वाटत आहे। आम्हाला फारच मजा आली, फॅमिलीसोबत आम्ही खूप एन्जॉय केलं। इथलं जो जेवण आहे अत्यंत स्वादिष्ट असते असं पर्यटकांचं म्हणणं आहे, तुम्हाला काय अनुभव आला याच्यात? मी नॉनव्हेज लवर आहे आणि येस, पर्सनली मला इथलं फूड फार आवडलं, खूप टेस्टी होतं। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।